म्हणजे असे जगाला चक्रावून टाकतील असा काय हा एकमेव नियम नाहीये सौदी अरेबियामधला। आतापर्यंत महिलांनी काम करण्यासंदर्भात, विवाहाच्या संदर्भात, पोशाखाच्या संदर्भात अनेक कठोर नियम सौदी अरेबियामध्ये होते, काही आहेत। पण आता अचानक मद्य विक्रीबाबतचा हे निर्णय बदलल्यामागे नेमके कारण काय आहेत हाही प्रश्न आहे। मुळात सौदी अरेबिया हा खनिज तेलावर आपली गुजराण करणारा देश आहे, पण खनिज तेलाचे साठे हे अमर्यादित नसतात, ते मर्यादित आहेत। त्यामुळे आज ना उद्या ते संपणार आहेत। सध्या सौदीचे युवराज मोहम्मद बिन सलमान, ज्याला MBS म्हणूनही ओळखलं जातं, गेल्या अनेक वर्षांपासून या देशामध्ये अनेक मूलभूत बदल करतात। जर सौदी अरेबियाची अर्थव्यवस्था वाढवायची असेल तर मग परदेशी गुंतवणूक लागणार आहे आणि विशेष म्हणजे सौदी अरेबियामध्ये असलेलं पर्यटन हे वाढावं लागणार आहे, तरच परदेशी माणसं येतील आणि पैसा येईल। पण अत्यंत जाचक नियम असलेल्या या देशामध्ये परदेशी कर्मचारी सुद्धा फार काळ राहत नाहीत, कारण त्यांना सवयीचं असलेलं स्वातंत्र्य इथे नाहीये, करमणुकीची साधनं नाहीयेत। त्यामुळे ती सगळी साधनं इथे असणं हे गरजेचं आहे जर परदेशी नागरिकांनी इथे राहणं किंवा परदेशी गुंतवणूक इथे येणं हे सौदी अरेबियाला गरजेचं वाटत असेल। आणि म्हणून आता सौदीमध्ये चित्रपट आणि संगीत सोहळ्यांना परवानगी देण्यात येते, जी आधी नव्हती। महिलांनी नोकरी करण्याबाबतचे नियम आधी खूप कडक होते, आता तेही शिथिल करण्यात आलेले आहेत। आता काही प्रमाणात महिलांना इथे काम करता येतं, घराबाहेर पडता येतं। या मोठ्या बदलांचा भाग म्हणून आता परदेशी नागरिकांना दारू विकण्यास परवानगी देण्यात आलेली आहे, पण ही सूट सौदी अरेबियातल्या नागरिकांसाठी नाहीये, फक्त तिथे असणाऱ्या गैरमुस्लिम नागरिकांसाठीच आहे। धर्म संरक्षण करताना काळाच्या मागे पडणं हे आपल्याला परवडणारं नाहीये, याची जाणीव बहुधा MBS यांना झाली असावी आणि त्यातून हे निर्णय घेतले गेले असावेत। दुबई असतील, अबुधाबी असेल, शारजा, कतार यांच्या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर हे कायदे बदलणं हे सौदीला आता अनिवार्य वाटू लागले।